एकनाथी भागवत अध्याय 5 भाग 2. आणि लौकिक वाढण्यासाठी अनेक युक्तिप्रयुक्तींनी कर्माच्या मुद्रा प्रकार लोकांना दाखवितात. अशा मिथ्या कर्माचारातही ज्ञातृत्वाचा पूर्ण गर्व भरलेला असतो. अंधारात दिवाभीत घुबड ज्याप्रमाणे घू घू करीत बाहेर पडते, शेळीच्या लेंड्या पेटल्या तर ज्वाळा अशी कधीच निघत नाही, पण धूप घातल्याप्रमाणे जिकडे तिकडे धूरच धूर होऊन दाही दिशा धुंद होऊन जातात. ह्याप्रमाणे अनेक प्रकारच्या दांभिक कृतीने आणि गर्वाच्या प्रचंड उन्मादाने त्यांची सद्बुद्धी आंधळी होऊन ती साधूंचीच नव्हे तर त्याचबरोबर हरिहरांची सुद्धा निंदा करीत सुटते. ज्याप्रमाणे कावीळ झाली म्हणजे ती दृष्टीच पिवळी करून सोडते, मग नख शिखांत सगळे पिवळेच दिसू लागते, त्याप्रमाणे निंदावृत्तीने व गर्वातिशयाने त्यांच्या बुद्धीचे तेज मंद होऊन जाते व त्यामुळे ते निर्दोषालाही दोष देऊ लागतात आणि निष्पाप असतात. त्यांना पापी समजतात. जो सर्व योग्यांचा मुकुटमणी, ज्याला धुर्जटी म्हणतात, त्याचे वर्तन पाहिले तरीसुद्धा शेवटी मलिनच दिसते. रागामुळे उमेने अग्नीत उडी टाकली म्हणून त्याने याज्ञिकाचा शिरच्छेद केला. आणखी तो कामांध तर इतका की मोहिनीसाठी नागवा होऊन तिच्या पाठीमागे धावत सुटला. विष्णू तर नित्याचाच कपटी, त्यांच्यामध्ये चांगले असे काहीच दिसत नाही. वृंदा बिचारी केवढी प्रतिव्रता, तिलासुद्धा शेवटी त्याने व्याभिचारिणी करून सोडली. असा व्याभिचारी विष्णू ज्या वृंदेच्या वृंदावनामध्ये वास करीतो, त्या वनामध्ये जटादाढीवाले लोक जमतात. त्यांना तरी आम्ही साधू कसे मानावे? सनतकुमारांना साधू म्हणावे तर त्यांनासुद्धा वैकुंठात मोठा क्रोध आला व 1-2 अधिक उणे शब्द बोलल्याबद्दल श्रीहरीचे सेवक जे जयविजय वीर यांना त्यांनी शापून टाकले. आता ब्रह्मदेवाला श्रेष्ठ म्हणावे तर तोही हीन व निर्लज्ज होय. शंकराच्या लग्नामध्ये पार्वती नवरीला पाहून सावधान म्हणताच त्यांचे वीर्य स्खलन झाले. नारद मोठा ब्रह्मचारी, पण त्यांनीही स्वतः कृष्णाची स्त्री मागितली. त्यावेळी कृष्णानेही त्याला चांगलेच फसवले. तो स्नान करीत असता 60 पुत्र व्याला. ज्या युधिष्ठिराला मूर्तिमंत धर्म असे म्हणतात, तोही निखालस अधर्मच होय. कारण गोत्रजनांच्या हत्येचा प्रयत्न त्याने केला, हा पूर्ण अधर्म त्या धर्माने केला. व्यास तर चारिणीचा पुत्र आणि त्याच कर्मामुळे पाराशरही हीन ठरतो. वशिष्ठ आणि विश्वामित्र या परस्परातील द्वेष आणि मत्सर तर काही पुसूच नये. दुर्वास ऋषीला साधू म्हणावे तर तो अंबारीशाला छळावयाला गेला होता. प्रल्हादाने उघड उघड पितृद्रोह केला, तेव्हा त्याला तरी साधू कसे मानावे? याप्रमाणे पुराणातही ज्यांची वाखाणणी केलेली आहे त्यांनासुद्धा मनातून ते साधू मानत नाही. मग वर्तमान काळामध्ये साधू कोणीच नाहीत असे त्यांना वाटले तर त्यात काय आश्चर्य? काही तर अद्भुत गोष्टी ऐकून आंधळेपणाने एकाच्या मागे एक धावत असतात. कोणी तोंडाची पाटीलकी करून पोटासाठी पाहिजे ते बरळतात, तर कोणी आसनावर बसून मुद्रा लावतात. कोणी बकासारखे ध्यानही धरून बसतात, परंतु खरोखर मनाला पटेल असा एकही साधू कोणी नाही. असे आपापल्या परीने जाणून बुजून ते साधूंची निंदा करतात. जगात कोणी साधू आहेत ही गोष्ट त्यांच्या मनात वसतच नाही. नकट्यापुढे आरसा नेला म्हणजे त्याची पायाची आग मस्तकात जाते. त्याप्रमाणे हरीचे ते अत्यंत आवडते हे यांचे अगदी नावडते होतात. ज्या ईश्वराच्या सत्तेने ते वागत असतात, तो ईश्वर आहे हे ते कबूलच करत नाही. हे राजा, असा तो ईश्वर असतो तरी कसा हे तुला सांगतो, ऐक. जो सर्व प्राणी मात्रामध्ये भेदभावरहित सदा सर्वदा अखंड भरलेला असतो, जो सर्वात
समसमानपणाने राहतो, कधी कल्पना तीही अधिक उणा होत नाही. जो सर्वांमध्ये सर्व काळ राहतो, पण सर्वपणा त्याला कधीच शिवत नाही. ज्याप्रमाणे कमलपत्र जलात असूनही ते त्या जलस्पर्शापासून निखालस अलिप्त असते, त्याप्रमाणे सर्व लोकांमध्ये असूनही लोकव्यवहाराचा संबंध त्याला नसतो. हे राजेश्वरा, आकाश ज्याप्रमाणे सर्व पदार्थाला अंतर्बाह्य व्यापलेले असून अलिप्त असते, त्याप्रमाणे अलिप्तपणा व न मोडताच तो अनंत ब्रह्मांडाची रचना करतो आणि अकर्तेपणाचेच तसली ती प्रचंड आणि अनंत ब्रह्मांडे आपल्या स्वरूपात वागवतो. म्हणूनच त्याला वेदामध्ये नेहमी अंतर्यामी या नावाने उल्लेखतात. तोच सर्वांच्या हृदयमंदिरामध्ये असलेल्या चेतनत्वाच्या योगे ओळखला जातो. अशा या ईश्वराचे निरंतर ध्यान केले, आवड धरून मुखाने नाम घेतले, तर तो अभीष्ट मनोरथ पूर्तीचा अखंड वर्षाव करतो. त्या ईश्वराच्या कथा गायल्या असता सर्व संकटांचा नाश होतो. जो दृष्टीने पाहिला असता प्रसन्न होऊन स्वानंद सृष्टीचा वर्षाव करतो. तात्पर्य, सुखदाताही तोच आणि शास्ताही तोच, काळाचाही नियंता तोच. त्याच्या भयाने भलत्याच वेळी काळही आपली सत्ता चालवू शकत नाही. ज्याच्या भयाने प्राण्यांचे श्वासोच्छ्वास नियमित चालतात, ज्याच्या भयाने वायूसुद्धा आकाशात अगदी बेताने व प्रमाणात वाहतो, ज्याच्या धाकाने पृथ्वी पाण्यामध्ये असतानाही समुद्राला विरविता येत नाही, ज्याच्या आज्ञेवरून सूर्य हा दिनमान योग्य रीतीने चालवितो आणि ज्याच्या पुरातन आज्ञेच्या धाकाने समुद्र आपली मर्यादा उल्लंघन करीत नाही, वेद ज्यांचे सर्वदा गायन करतात, उपनिषदे ज्याचे वर्णन करतात, त्याची पवित्र कीर्ती दुष्टबुद्धी लोक कानांनी कधी ऐकतही नाही, ज्याच्या नामाचे केवळ स्मरण करताच सर्व पातकांचा संहार होतो, यमसुद्धा ज्याच्या पायी लागतो आणि जो भक्तांचे जन्ममरण निवारण करतो, ज्यांचे चरित्र कर्णपुटात पडल्याबरोबर विकल्पांच्या कोटीच्या कोटी रसातळास जाऊन हा हा म्हणता परब्रह्माशी ऐक्य होते, अशा प्रकारे तो पवित्रतेची केवळ मूर्ती, ज्याचे वेदही सर्व काळ स्तवन करीतात, त्याची कीर्ती हे अभागी लोक श्रवण न करता केवळ मनोरथाच्या गोष्टी बोलत बसतात. अस्वल आपल्या गुरगुरण्यामध्येच दंग असते, तेव्हा त्याला रणभेरीही ऐकू येत नाही. त्याप्रमाणे हरीचे गुणानुवाद न ऐकता मोठ्या आवडीने विषयाच्याच गप्पा मारीत बसतात. म्हणूनच ते अतिमूर्ख, उद्धट व सर्व काळ सुस्त व विषयासाठी विषयांध होऊन अत्यंत लुब्ध झालेले असतात. वेदांनी प्रेरणा केली नसतानाही सर्व लोकांची सदा सर्व काळ विषयांवर वासना सहजच असते. मांस भक्षण, मद्यपान व स्त्रीसंग ह्याविषयी लोकांना सदा सर्व काळ तीव्र वासना असतेच. त्या सेवन करण्यास योग्य कोणते व अयोग्य कोणते याचा विचार करीत बसणार कोण? विषयांची एकदा गोडी अथवा चटक लागली की ते लोक अनर्थ करावयाला मागे पुढे पाहणार नाहीत. कापसाला आग लागली म्हणजे ती जशी विझता विझत नाही, त्याप्रमाणे विषय लंपट पुरुषाच्या मनात सहसा विवेक उत्पन्न होत नाही. गळाच्या आमिषाला मासा भुलला की तो आपल्या मरणाला विसरतो, किंवा मुठभर हरभऱ्याच्या आशेने वानर जसा आपोआप नळीमध्ये अडकतो, किंवा दूध मिळाले म्हणजे हे घर ब्राह्मणांचे आहे की अंत्य ज्याचे याचा विचार जसे मांजर करत नसते, त्याप्रमाणे विषयाने उन्मत्त झालेले पुरुषही सेव्याचा विचार करीत नसतात. अशा प्रकारच्या तीव्र विषय वासनेने लोक तुफान झाले असता पुढे वर्णसंकर होईल, म्हणून वेदाने वर्ण व आश्रम या प्रकारे विभाग करून ठेवले. पृथ्वीचा पृष्ठभाग अफाट असल्यामुळे तिचे सप्तद्वीपात्मक विभाग करून त्या निरनिराळ्या विभागावर निरनिराळे अधिकारी नेमून तिची व्यवस्था केली. किंवा पाऊस चहूकडे अस्ताव्यस्त पडतो, ते पावसाचे पाणी धरणे बांधून तलावामध्ये साठवतात, मग त्याच युक्तीने पिकासाठी हळूहळू पाठ फोडतात, अथवा नादाकार वायूला
स्वाधीन ठेवता येईल असे वाद्य तयार करीतात आणि मग ते ज्याप्रमाणे नाना प्रकारच्या मधुर ध्वनीने सप्तसुरात वाजवले जाते त्याप्रमाणे विषयाच्या नादाने लोक उच्छृंखल होतील त्यासाठी वेदाने नियम घालून दिले आहेत. ती वेदाज्ञा कशी आहे ती तुला सांगतो ऐक. योनी भ्रष्टांना आळा घालावा म्हणून स्त्रीसंगासाठी लग्नसंस्काराचे बंधन घालून वर्णविशेष ठरवले व त्यांच्यावर नियंत्रण घातले. ब्राह्मण परेटिनी पाशी गेला तर ती काही त्याला कडू लागत नाही किंवा परीड ब्राह्मणापाशी गेला म्हणून ती त्याला काही तिखट लागत नाही. परंतु भलतीच स्त्री आणि भलताच पुरुष यांचा संग झाला तर वर्णसंकर होतो. तो प्रकार टाळण्याकरता वेदाने विवाहाचा नेम लावून दिलेला आहे. धर्मपत्नी करण्यासाठी पाणी ग्रहण करावयाचे ते सजाती यांचाच विवाह व्हावयास पाहिजे असा निश्चय ठरवला आहे. त्यातही स्वगोत्रामध्ये लग्न करू नये. परगोत्रातही सप्तम पंचम टाकून लग्न करावे. 3 वर्ण व 3 वेद सोडून देऊन म्हणजे त्यात मिश्रता न करिता सवेद आणि सवर्ण यामध्ये पाणीग्रहण करावे असे वेदाने ठरवून ठेवले आहे. सवेद आणि सवर्ण असून जिला रजोदर्शन झालेले नाही अशी कन्या पित्यापाशी याचना करूनच तिच्याशी यथाविधी लग्न करावे. धर्म अर्थ आणि कामाचरण आपण अन्य स्त्रीच्या ठिकाणी करणार नाही अशी शपथ घेऊनच वेदोक्त रीतीने तिचे पाणीग्रहण करावे लागते. वधूवरांनी पाणीग्रहण करताना ब्राह्मण देव व अग्नी हे साक्षीला असतात म्हणून इतर स्त्रिया मातेसमान मानल्या पाहिजेत. वेदाने स्वश्रीगमनच पुरुषाला नेमून दिले आहे. अशा प्रकारे विवाहाचा नेम लावून देऊन वेदराजाने अशी आज्ञा दिली आहे की इतर सर्व स्त्रियांना वर्ज करून आपल्या स्वतःच्या स्त्रीशीच रममाण व्हावे. दिवसा स्त्रीसंग करू नये. रात्रीमध्येही पहिला व शेवटचा प्रहर सोडून मध्यरात्रीच्या संग करणे उक्त आहे. असे करणे तो स्वस्त्रीशीच असे ठरवले असले तरी तो सुद्धा अहोरात्र करणे उक्त नाही. फक्त प्रजोत्पत्तीकरिता स्त्रीसंग करावा व तोच ऋतुकाळी करणेच प्रशस्त आहे. ऋतुकाळीच जे स्वस्त्रीशी गमन करतात ते पुरुष खरोखरीच ब्राह्मणाचारीच होत. सारांश वेद हे निवृत्तीपरच आहेत. त्यांनी त्यागाचे बीज ठेवून भोग नेमले आहेत. आत्मा वै पुत्र नामासी पुत्राच्या रूपाने आपणच जन्मास येतो म्हणून स्त्रियेला पुत्र झाल्यानंतर तिच्याशी संग करू नये अशा प्रकारे सांगून वेद हा हळूहळू विषयाचा त्याग करवितो. आता मांस भक्षणासाठी वेदाने कसा नेम घातला आहे पहा. पशुहिंसा होऊ नये म्हणून तीत अनेक संकटे व आयास आपणच सांगून ठेवले आहेत. जिभेच्या आवडीने मांस खाण्याकरता किंवा स्वस्वर्गाच्या आशेनेही जे कोणी पशुचा वध करतील त्या पुरुषांना नरकवास प्राप्त होतो. निष्काम कर्म म्हणून पशुचा वध केला तर तो निष्काम कसला म्हणून वेदाने सांगणे असे की सर्व धर्मामध्ये अहिंसा हीच मुख्य आहे. रोज रोज मांस भक्षण करता येऊ नये म्हणून यज्ञामध्ये राहिलेले अवशेष ग्रहण करावयाचे ते सुद्धा अगदी परिमित असे सांगून वेदाने यथेष्ट मांस भक्षणाचा निषेधच केला आहे. सौत्रामणी नावाचा यज्ञ करून मग मद्यपान करावे अशी वेदाची आज्ञा जो सत्य मानतो तो स्वधर्माचरणामध्ये नागवला असे समजावे. कारण ज्या कर्मामध्ये मद्यपान घडते तो स्वधर्म असे म्हटले असता जीभ झडून जाईल. बिचारे लंपटपणाने भुकेलेले लोक वेदांना विषयाकडे ओढतात. सौत्रामणी यज्ञ केला तरी आपण स्वतः मद्यपान करू नये. ते यज्ञामध्ये अवशेष राहिलेले मद्य हुंगावे पण तोंडात म्हणून कधीही घालू नये. मैथून मांसभक्षण आणि सुरापान हे विषयाचे 3 प्रकार आहेत. त्यांचा त्याग करावा हाच निश्चितार्य होय. त्याग हाच वेदाचा खरा हेतू आहे. वर्णाश्रम विभागाच्या योगे वेद हा विषयांपासून निवृत्त व्हावे असे सांगतो. विषयासक्ती धरावी
असे तो कधीच सांगत नाही. आपले द्रव्य खर्च करून विवाह व यज्ञ करावे आणि मद्य मांस मैथून सेवावे असे वेदवचन मुळीच संभवत नाही. ज्ञानाभिमानी लोक भगवंताची कथा न ऐकल्यामुळे नागविले जातात. वास्तविक द्रव्याच्या योगे परमार्थ हाताला चढावयाचा, पण ते स्वधर्मानुसार द्रव्याचा विनियोग धर्माकडे करत नाही, विषयोपभोगाकडेच खर्च करतात. हेच द्रव्य धर्माकडे खर्चावयाचे असल्यास कवडीसाठी प्राण सोडतात. द्रव्याच्या स्वरूपाने प्रत्यक्ष धर्मच स्वतः येऊन राहिलेला असतो. पायाळूच्या साह्याने ज्याप्रमाणे द्रव्याचा ठेवा हाती लागतो, त्याप्रमाणे द्रव्याने धर्म हस्तगत होतो. बीज असते तेथे झाडासहित फळ असते. जिकडे चंदन तिकडे परिमळ असतो. त्याप्रमाणे जलामध्ये सारे रसस्वाद नांदत असतात. देह असतो तिथे कर्म असते. रूप असते तेथे नाम असते. त्याचप्रमाणे द्रव्य असते तिथे सारे उत्तमोत्तम धर्म राहत असतात. एकादशी व्रताच्या निमित्ताने गीत नृत्य करीत जागरण केल्याच्या योगे संतुष्ट झालेला देव द्रव्यामुळेच निज भक्तांच्या हातात सापडतो. याप्रमाणे धनाच्या मागोमाग परमधर्म पदरी पडतो आणि जेथे धर्म असतो तेथे ज्ञानासहित विज्ञान भेटते. चंद्रामुळेच कला वाढतात. जीवनामुळे जिव्हाळा वाढतो. त्याचप्रमाणे धर्मशील मनुष्याच्या घरी धनामुळेच धर्माचा सोहळा दृष्टीस पडतो. धर्म असतो तेथे शुद्ध ज्ञान असते. ज्ञान असते तेथे विज्ञान राहते आणि विज्ञान असते तेथे समाधान व सारी शांती नांदत असते. एवढे फळ ज्या द्रव्यापासून मिळते ते मूर्ख लोक विषयविलासात खर्च करून टाकतात. देहलोभाने माणसे खुळी होऊन जातात व आपल्या मृत्यूला विसरतात. जळत्या घरात ठेव ठेवणारा व मरत्या देहाला शृंगार करणारा ठार बुडतो असे वेद म्हणतो, पण ते वेदाचे बोलणे कोणी ऐकत नाही. जन्मल्यापासून दिवसेंदिवस देहाला काळ ग्रासितच असतो. देहलोभाच्या अधीन होऊन जे नित्य नवे मरण लोक कसे बरे विसरतात. ज्याच्या त्याच्या डोळ्यांदेखत काळ हा बाल्यदशा ग्रासून टाकतो आणि मग तारुण्यदशेची मान मुरगळून तीही गिळून टाकतो. तारुण्य गिळल्यानंतर थरथर कापविणारे वार्धक्य तो देतो. असे हे काळाचे कृतिकौशल्य ब्रह्मदेवादिकांनासुद्धा दुर्धर अथवा अगम्य आहे. त्याच्या एका चपेट्यासरशी अमर अशा देवांनासुद्धा मृत्यू येतो. तेथे मूर्ख लोक आपले जीवित आश्रय आहे असे निश्चयपूर्वक समजतात. मुळी देहच जर अशाश्वत आहे तर मग त्याचे भोग कसे शाश्वत असणार. पण विषयांकरता द्रव्य खर्चून स्त्रीलोभाने लोक भुलून भ्रांत झाले आहेत. असे हे या जगातील भोग नाशवंत आहेत, म्हणून ते भोगावयाला स्वर्गातच जावे अशा भोगांच्या इच्छेने ते यज्ञ करू लागतात. सुख मिळावे म्हणून पतंग जसा आगीत उडी घालतो, त्याप्रमाणे हे लोक इह व परलोकाच्या भोगासक्तीने अधःपतन पावतात. स्त्री, मांस आणि मद्यपान हे भोग तर वेदोक्त आहेत, तेव्हा त्यामुळे पतन कसे असे म्हणणाऱ्या मूर्खांना खरे वेदविधान कळत नसते. वेदविहित कर्माचरण केल्यास त्यापासून कधीच पतन घडावयाचे नाही. परंतु वेदविधानात तर जर चूक झाली तर मोठा ज्ञाता असला तरीसुद्धा त्याला पतन घडते. वेदातील अर्थवाद ऐकून मनामध्ये सुखविलासाची आशा धरतात व भोगाशेने लोक यज्ञाच्या निमित्ताने पशुहिंसा करावयाला धावतात. वेदाने आलभन सांगितले आहे, त्याला हे पशुहनन असे नाव देतात. हे सकामांचेच विधान आहे. निष्काम लोक पशुहिंसा कधीच करावयाचे नाहीत. निष्काम लोकांचे यागयजन म्हणजे केवळ स्वधर्म प्रित्यर्थच म्हणून सांगितले आहे. त्यात पशूंचे नुसते आलभन करावयाचे, वध असा कधीच करू नये. पशूचा वध करावयाचा नाही तर देवते प्रित्यर्थ त्याच्या अंगाला स्पर्श करावयाचा, याचेच नाव आलभन आणि हेच निष्काम यज्ञाचरण. हरिश्चंद्राच्या यज्ञामध्ये शूनश्रेष नावाचा एक ऋषीचा मुलगा आणला होता. त्यावेळी त्याच्या अंगावर घाव लागू न देता वेदोक्त प्रयोगानेच यज्ञसिद्धी केली. वेदोक्त मंत्रांचीच साऱ्या देवांना संतुष्ट करून अनुशेष मुक्त झाला. असा ऋग्वेदार्थ
ऐतरेय ब्राह्मणांमध्ये सांगितलेला आहे. म्हणून यज्ञामध्ये मुळीच पशूचा घात करावा लागत नाही. हरिश्चंद्राने यज्ञाकरता पशूचा वध वर्ज्य केला होता. यावर मीमांसकांचे असे मत आहे की देवता प्रीत्यर्थ पशू मारणे यालाच आलभन म्हणावयाचे आणि स्वर्ग मिळण्याकरता ते आवश्यकच आहे. केवळ मांसभक्षणाकरिताच जे पशु मारतात त्यांनाच हिंसेचे पातक लागते असे मीमांसक बोलतात. परंतु देवता प्रीत्यर्थ पशूचा घात केल्याने स्वर्गभोगांची प्राप्ती झाली तरी तो स्वर्गभोग काही काळाने तत्प्रापक कर्मयक्षाबरोबर नाश पावतो. म्हणून यज्ञ करणारालाही हत्याच घडते. आता सौत्रामणी यज्ञ केला तर पुरोडाश म्हणजे यज्ञातील अवशेष त्याचा फक्त वास घ्यावा असे सांगितले आहे. परंतु मद्याचे प्राशन करावे असे वेदाच्या विधानामध्ये मुळीच सांगितलेले नाही. तात्पर्य, ज्यात शत्रूचा वध होतो ते कर्म सदोष होय. त्यामुळे यज्ञकर्त्याला अधःपतन सांगितलेले आहे. वेदाने पाणीग्रहणाचा लग्नाचा विधी सांगितलेला आहे, तो फक्त प्रजोत्पत्तीकरिता स्वस्त्रीशी गमन करावे म्हणून. परंतु केवळ रतिसुखाकरिता प्रतिदिवशी स्त्रीसंग करावा अशी काही वेदाची आज्ञा नाही. मद्य, मांस व मैथुन यांच्या स्वेच्छेने मनसोक्त उपभोग न घ्यावा म्हणून अर्थात छंदभोगावर नियंत्रण घालण्यासाठी वेदाने विवाहविधी व यज्ञविधी सांगून ठेवले आहेत. अशा शुद्ध धर्माला न जाणता यज्ञाचे निमित्त करून मूर्ख लोक अधर्मालाच प्रवृत्त होतात व काम्य कर्म करून भोगसंभ्रम भोगतात. गर्वातिशयाने खरे वेदविधान काय आहे ते समजून न घेता आपणच काय ते शहाणे असे समजून अविधीने पशूचा घात करतात. केवळ जारण मारणादी कुत्सित प्रयोगाने सारे भोग प्राप्त होतात असाच मनामध्ये विश्वास बाळगून स्वेच्छेने पशूचा घात करतात. अशा प्रकारे आडमार्गाने किंवा विनाकारण जे पशूंचा वध करतात ते यज्ञकर्ते मरण पावले म्हणजे तेच शत्रू तीक्ष्ण सुरी घेऊन त्यांना मारावयाला येतात. तात्पर्य, प्राण्याने खाल्लेले विष जसे त्याच्या प्राणाला ग्रासून टाकते तसे यज्ञ करणारे मरण पावले म्हणजे त्यांनी ज्या पशूंना भक्षण केलेले असते तेच त्यांना परलोकी भक्षण करतात. परमात्मा असा जो श्रीहरी तो सर्वांच्या शरीरामध्ये अंतर्यामी रूपाने राहतो. त्यामुळे दुसऱ्याचा जे द्वेष करतात त्यांनी आपल्याच हृदयस्थ परमात्म्याचा द्वेष केला असे होते. सारांश, दुसऱ्याचा जे घात करतात ते आपला स्वतःचाच घात करून सकुटुंब अधःपाताला जातात आणि रौरव नरकात पडतात. जे ज्ञानी असतात ते स्वतःच तरतात आणि अज्ञानी असतात ते सज्ञानांना शरण येतात. त्यामुळे त्यांच्या भाषणावर विश्वास ठेवल्याने त्यास मोक्षप्राप्ती होती. परंतु जे अज्ञानीही नवत आणि सज्ञानीही नवत ज्ञानाची फक्त घमेंड बाळगतात त्यांचे मन विषयावर लुब्ध होत असते. असे जे पुरुष आत्मघातकी जाणावे केवळ अर्थ व काम साधण्याकरता ते अभिचार कर्म म्हणजे जारण मारण उच्चाटनादी करतात ते त्रैवर्णिक असले तरी त्यांचे ते कर्म त्यांनाच आत्मघातास कारण होते. हे राजा, शरीराच्या सुखासाठी जे अभिचार कर्मे करतात ते त्या कर्मानेच आपला आपण घात करून घेतात. बसलेली खांदी जो आपली आपण तोडतो तो त्या खांदीसह वर्तमान खाली पडतो. त्याप्रमाणे काम्यकर्माच्या आसक्तीने त्याचा तत्काळ अधःपात होतो. अत्यंत कामासक्त, अतिशय संतापी व क्रूर कर्मे आणि अशांत असे लोक आपला आपणच घात व अकल्याण करून घेतात. स्वतः अविधीने कर्म करीतात आणि तोच शुद्ध विधी असे म्हणतात. अज्ञानालाच ज्ञान म्हणून प्रतिपादन करतात. जे काम्य कर्मांनी फसले गेले ते महामोहाने कवटाळले. जे गर्व दंभादिकांनी जखडले जाऊन ज्यांच्या सद्बुद्धीला काळसर्पाने गिरून टाकले, गर्वादी ज्वरामुळे ज्यांच्या तोंडाला गोड असेल ते कडू वाटू लागले,
तेच विषयासारखी मारक असलेली विषयसुखे मोठ्या आनंदाने सेवन करतात. आणखी असे पहा, असल्या विषयासाठी आपल्या देहालाच आप्त मानून व नाना प्रकारच्या युक्ती-प्रयुक्ती रचून स्वतः द्रव्य संग्रह करतात. मृत्यूशी टक्कर देत देत श्रीमंत लोक द्रव्य मिळवतात. घरदार, बायका, मुले अशा अनेक वस्तू समुदायाला चा संग्रह करतात. असे कष्टाने मिळवलेले सारे भोगविलास सांडावे लागून ज्ञानाचा गर्भ वाहणाऱ्या लोकास त्यांच्या ज्ञानाभिमानात अंधतमस नावाच्या नरकात नेऊन सोडतो, जेथे अंधाराचे डोळेसुद्धा आंधळे होऊन जातात. तेथे मोहरूप रात्रीचा काळोख त्या अंधत्मात मिळाल्यामुळे अधिकच भयंकर होतो. त्या अंधाराला प्रकाशित करणाऱ्या सूर्य आला तरी तो सुद्धा काळभोर होऊन जावयाचा. जेथे गाढ मूढ अवस्था अत्यंत मूढतेला प्राप्त होते, जेथे सुषुप्तीलाही झोप लागते, तेथ आळसाचे सर्वांग आळसून जाते, तेथे निंदा व क्रोध दोघेही घर बांधून कायमची वस्ती करून बसतात. तेथे भजनाला विन्मुख होणाऱ्या पुरुषाचा अभिमानाच्या द्वारे अधःपात होतो. खोल डोहामध्ये पडलेला दगड जसा कधीच बाहेर निघू शकत नाही, तसे तेही तेथून कधी बाहेर पडू शकत नाहीत. जे वासुदेवाला सर्वदा विमुख असतात, त्यास हरिभजनामध्ये संतोष वाटत नाही, त्यांची ही अशी अधोमुख दशा होऊन ते अत्यंत दुःखाने तडफडत राहतात. अशा प्रकारांनी अभक्तांची दशा थोडक्यात सांगितली. बाकी त्यांच्या दशेचे साद्यंत वर्णन करण्याच्या वाग्देवतालाही भीती वाटते. अभक्तांची गती सांगण्यापेक्षा मुके झालेले बरे, कारण प्राण गेलेले पत्करले, पण त्यांच्या दोषांचा उच्चार करणे नको. राजा, तू प्रश्नच केलास म्हणून त्यांच्या स्थितीबद्दल आज एवढे बोलणे भाग पडले, नाहीतर आजपर्यंत आम्हापैकी कोणीही अभक्तांच्या वर्णनाने जिभेचे टोक विटाळलेले नाही. हे राजाधिराजा, आता यापुढे मी वक्ता आणि आपण श्रोते यांना मिळून राम 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 असे म्हणून वाणीला प्रायश्चित्य दिले पाहिजे. याप्रमाणे अभक्तांची दशा ऐकून राजाला अत्यंत दुःख वाटले आणि मनात तो फार कंटाळला, पण त्यासाठी स्वस्थ मनाने हरीचे नाम स्मरू लागला. ज्या हरीचे यांनी स्मरण करावयास लावले, त्या हरीविषयीच आता याला विचारू, असे म्हणून हरीचे भक्त युगायुगामध्ये कोणत्या प्रकारे त्यांचे भजन करतात, असा प्रश्न त्याने केला. खरोखर ज्याच्या स्मरणाने कर्माकर्मे मस्तक वर उचलू शकत नाहीत, त्या भगवंताची कथा केवळ माझ्या हिताकरता सांगावी. तो परमात्मा श्रीहरी सृष्टीच्या आरंभी युगयुगांतरी कोणत्या नामाने, कोणत्या रूपाने व कोणत्या वर्णाने अवतरतो, तसेच भक्त कोणत्या रीतीने त्याची पूजा करीतात, त्याचप्रमाणे तत्कालीन लोक त्या अधोक्षजाचे यजन कसे करतात, कोणत्या पद्धतीने पूजा करतात, हे योगीराज, हे सारे मला आपण सांगावे. तुमच्या तोंडाच्या कृपायुक्त भाषणापुढे अमृतसुद्धा फिके पडेल. आपल्या भाषणाने पूर्ण परमानंद प्राप्त होऊन जन्ममरणाचा निखालस निराश होतो. त्यातही स्वामी युगधर्माप्रमाणे वागणारा नारायण, त्याचे गुणानुवाद व त्याच्या भजनपूजनाचा विधी कृपा करून मला सांगावा. हे राजाचे भाषण श्रवण करून सर्वासच संतोष झाला. हा हरिगुणांचा प्रश्न असेच जाणून कनिष्ठ बंधू करभाजन नावाचा योगी बोलू लागला. कृत, त्रेता आणि द्वापार या युगांमध्ये भक्त हे नाना वर्णांनी, नाना आकारांनी, नाना नामांनी व नाना प्रकारच्या उपचारांनी केशवाचे यजन करीत असतात. कार म्हणजे ब्रह्मदेव, कार म्हणजे शंकर आणि वकार हा विष्णू. वस्तुतः केशव निर्गुण, तो तिहींचाही पूर्ण प्रकाशक. केशव केवळ अर्धमात्रा होय, ती व्यक्ताव्यक्त उच्चाराला येऊ शकत नाही. बाह्यांतरी एकत्वानेच असल्यामुळे तो खरोखर व्याप्याशिवाय व्यापक आहे. तोच युगपरत्वे भिन्न भिन्न नामरूपे धारण करतो. त्या पुरुषोत्तमाची भक्त लोक नाना प्रकारच्या भजनविधी क्रियाधर्माने पूजा करतात. तो अनुक्रम सांगतो, ऐक.
कृतयुगामध्ये गौरवर्ण जटाधारी चतुर्भुज वल्कल नेसलेला, हातात दंडकमंडलू धारण करणारा, मृगचर्म यज्ञोपवीत, हातात रुद्राक्षाची माला, कडक ब्रह्मचर्य व्रत धारण करणारा, अशा लक्षणांनी युक्त असलेल्या मूर्तिमंत परमात्म्याचे कृतयुगातील भक्त पूजन करतात. त्या कालातील सर्व लोक सदा सर्वदा शांत, निवैर, निरंतर समदृष्टी ठेवणारे व परस्पर सहृदय व मित्र असे असत. त्यावेळी तपे करूनच देवाची उपासना करतात. त्या तपाचे मुख्य लक्षण म्हणजे शमदम संपूर्णपणे साधून स्वतः भगवद्जन करतात. हे राजा, त्यावेळी देवाचे नामस्मरण 10 नामांनी करीत असतात. ती 10 नावे कोणती ती सांगतो, नीट लक्ष देऊन ऐक. हंस, सुपर्ण, वैकुंठ, धर्म, श्रेष्ठ, योगेश्वर, अमल, वरिष्ठ, ईश्वर, पुरुष, अव्यक्त आणि परमात्मा अशा नावाचा ते जप करतात. त्या काळचे मोठमोठाले भक्त याच नामांचा पाठ घालून उच्च स्वराने गायन करतात व त्या योगे संसार भयाचा नाश करतात. ही कृतयुगातील उपासना तुला सविस्तर सांगितली. आता त्रेतायुगातील भजन व मूर्तीचे ध्यान सांगतो, ते ऐक. त्रेतायुगामध्ये पुरुषोत्तम हा यज्ञमूर्ती स्वरूपामध्ये असतो. त्याचा वर्ण निर्धूम अग्नीच्या ज्वालेसारखा लालभडक, केसपिंगट आणि त्या देवाधिदेवाला हात 4. त्या निर्मळ यज्ञपुरुषाला त्रिगुणांची 3 पदरी मेखला आणि 3 वेदांच्या परिपूर्ण ऐक्यानेच ते स्वरूप असल्यामुळे त्याच्या मूर्तीचा घाटही तत्सदृशच असतो. हातामध्ये स्त्रुवा इत्यादी यज्ञपात्रे घेतलेली हेच त्या यज्ञमूर्तीचे उपलक्षण होय. त्रेतायुगामध्ये भक्त लोक नारायणाचे ह्या स्वरूपाचे ध्यान करतात. त्यावेळेचे मनुष्य 3 वेदांनी नारायणाचे भजन करतात. श्रीहरी हा पूर्ण सर्व देव स्वरूप असल्यामुळे त्रेतायुगातील भजन अशा प्रकारचे असते. त्रेतायुगातील सारे लोक वेदवचनावर परमश्रद्धा ठेवणारे व भजनशील त्रासून धर्मावर श्रेष्ठ निष्ठा ठेवणारे धार्मिक असे असतात. ते धार्मिकजन 8 प्रकारच्या नामांनी नित्य नामस्मरणाचा घोष करतात. हे राजा, ती नामे कोणती ते ऐक. विष्णू, यज्ञ, पृश्चिगर्भ, सर्वदेव, उरुकर्म, वृषाकपी, जयंत, उरुगाय या श्रेष्ठ नामांनी त्यांचे स्मरण चालते. आता द्वापारयुगामध्ये भक्त भगवंताचे ध्यान, नामस्मरण व भजन कसे करतात तेही ऐक. द्वापारमध्ये मेघासारखी नीलकांती, जवसाच्या फुलासारखा अंगाचा रंग, पितांबर परिधान केलेला आणि श्रीवत्स चिन्हाने विराजमान, त्याचप्रमाणे शंख, चक्र, गदा, पद्म ही 4 आयुधे धारण केलेली, अशा लक्षणांनी भगवंताचे भक्त सदा सर्व काळ श्रीहरीचे ध्यान करतात.